चिंचवे येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 14 एप्रिल 1891 ते 6 डिसेंबर 1956 हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते। लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी त्यांनी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले। स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, देशाच्या विविध क्षेत्रात दिलेल्या योगदानामुळे त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार किंवा आधुनिक भारताचे निर्माते असेही संबोधले जाते। आज अशाच दूरदृष्टी असलेले आदरणीय परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती चिंचवे येथे आदरभावनेने तसेच आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। 14 एप्रिल 2024 रोजी ठीक सकाळी 8:30 पासून दी बुद्धिस्ट सोसायटी चिंचवे यांच्या वतीने बुद्धविहारच्या पटांगणात समाजातील सर्व समाज बांधव तसेच माता भगिनी व शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनी या सर्वांच्या उपस्थितीत एकत्र येऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन विचारांना तसेच त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली। तसेच बहुजन प्रतिपालक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेसही पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बाबासाहेब यांच्या जीवनावर दी बुद्धिस्ट सोसायटीचे अध्यक्ष, सदस्य तसेच शाळेचे विद्यार्थी विद्यार्थ्यांनी भाषणातून आपले मनोगत व्यक्त केले। त्यानिमित्ताने त्यांना सोसायटीच्या वतीने वही, पेन वाटप करण्यात आले। जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या। तसेच गावामध्ये राहत असलेले सर्व समाज बांधव यांनी देखील शुभेच्छा दिल्या। तसेच नानाजी बनाजी पगारे हे दरवर्षीप्रमाणे काही ना काही उपक्रम राबवत असतात। नेहमीप्रमाणे यावर्षी त्यांनी आलेल्या सर्व उपस्थितांना त्यांच्या वतीने अल्पोपहार व खीर, पुरणपोळीचे उत्कृष्ट जेवण दिले। तसेच अध्यक्ष यांनी सर्वांना जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या व आलेल्या सर्वांचे आभार मानले। अखेर पुन्हा एकदा सर्व समाज बांधव भगिनी यांनी सर्व थोर समाज सुधारकांच्या नामाचा जयघोष घोषणा देत सायंकाळी जल्लोषात भव्य दिव्य कार्यक्रमाची सांगता केली। S9 TV न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार, चिंचवे। जय भीम। आज 133वी जयंती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती या चिंचवे नगरीमध्ये मोठा उत्साह संपन्न झालेली आहे। सकाळचं या जयंतीचं नियोजन, आयोजन, प्रयोजन कशा पद्धतीने होतं, आपण ती जयंती कशा पद्धतीने साजरी केली, काय सांगणार होतं? आम्ही रात्री 12 वाजता त्रिसरण पंचशील घेऊन फटाक्यांची आतिषबाजी घेऊन 133वा असा केक आणला, 133 वर्षाचा, आणि तो केक कापून सर्वांना त्या केकचं वाटप करण्यात आलं। त्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। त्रिसरण पंचशील घेऊन आम्ही आमचा जो नियोजित कार्यक्रम आहे आणि थोडं डीजेच्या तालावर आम्ही नाचगान केलेलं आहे। आनंद व्यक्त केला। कार्यक्रम होता, जे पुष्पहार वगैरे अर्पण करण्यात आला, तो कोणाच्या हस्ते झाला, काय सांगणार? जो पुष्पहार आणि आमच्या मंडळाच्या तर्फे अध्यक्ष आणि सरचिटणीस यांनी आम्ही आचारसंहितेचं पूर्ण पालन करून आम्ही आमच्या मंडळाच्या अध्यक्ष आणि सरचिटणीसला तो मान देण्यात आलेला आहे। आम्ही ग्रामस्थांना इतर कोणालाही मान दिलेला नाही। सकाळी आपल्या पटांगणामध्ये काही शाळेचे विद्यार्थी होते, या ठिकाणी त्यांच्याकडनं भाषणांचाही या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झालेला आहे। आपल्या सोसायटीच्या माध्यमातून त्यांना काय बक्षीस वगैरे वितरण देण्यात आलं का, अजून काही उपक्रम झाले? आपल्या दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया गाव शाखा चिंचवे यांच्या मार्फत ज्या विद्यार्थ्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं, त्या विद्यार्थ्यांना एक वही आणि पेन हे त्यांच्या उत्तेजनार्थ देण्यात आलेले। सकाळी जर बघितलं तर सर्व उपस्थितांना या ठिकाणी गोड पोळीचं जेवण देण्यात आलेलं होतं, ते कोणाच्या उपक्रमामधून देण्यात आलं, काय सांगणार? आमचे बंधू नानाजी बनाजी पगारे हे दरवर्षी काही ना काही म्हणजे अल्पहार देत होते, पण चालू वर्षी त्यांनी असं नियोजन केलं की पुरणपोळी म्हणजे काही मिठाईच दिली बुवा, असा एक प्रकारचा त्यांनी उपक्रम राबवलेला आहे। आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका।